नमस्कार, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण 24 या न्यूज चॅनलमध्ये। जिंतूरमध्ये 2 तरुणांचा गांजा तस्करीचा पर्दाफाश। 2.5 किलो गांजासह मोटरसायकल आणि मोबाईल जप्त। स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई। जिंतूर जालना रोडवरील मालेगाव तांडा पाटीजवळ गुरुवारी दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एक धडाकेबाज कारवाई करून 2 तरुणांना गांजासह रंगेहात पकडले। त्यांच्याजवळून पोलिसांनी 2.5 किलो 45 ग्राम गांजा, 2 मोबाईल फोन आणि काळ्या रंगाची युनिकॉर्न मोटरसायकल असा एकूण रुपये 1,40,000 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर भागवत जगताप, स्थानिक गुन्हे शाखा परभणी यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली असून या प्रकरणामध्ये गुन्हा क्रमांक 556/2025 असा दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्यात कलम 20/2 22 NDPS कायदा 1985 सह कलम 3(5) BNS अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी गणेश संजय शिंदे वय 22 वर्ष, राहणार नामदेव नगर जिंतूर, योगेश जगन्नाथ राठोड वय 25 वर्ष, राहणार नामदेव नगर जिंतूर या दोघांकडून विना परवाना गांजा विक्रीसाठी ठेवण्यात आला होता। त्यांच्याकडून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला। हिरवट रंगाचा गांजा 2 किलो 45 ग्राम अंदाजे किंमत रुपये 50,000, काळ्या रंगाची युनिकॉर्न मोटरसायकल MH0 4 EV 1708 चेचिस नंबर खोडलेला किंमत रुपये 70,000, रिअलमी मोबाईल फोन किंमत 10,000, Vivo V30e मोबाईल किंमत रुपये 10,000। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव यांच्याकडे सोपविण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेसी, अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन बेनीवाल, पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील तसेच पोलीस निरीक्षक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप दोनगे तसेच पोलीस हवालदार सिद्धेश्वर चाटे, विलास सातपुते, नामदेव डुबे, राम पोळ, मधुकर ढवळे, उमेश चव्हाण, संजय घुगे, स्थानिक गुन्हे शाखा परभणी आणि पोलीस निरीक्षक घुगे, हवालदार शिराळकर जिंतूर यांचा सक्रिय सहभाग होता। स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे जिंतूर परिसरातील गांजा विक्रेत्यांमध्ये एक खळबळ उडाली आहे। पोलिसांनी पुढील काही दिवसात आणखी अशा काही मोठ्या कारवाया होणार असल्याचे संकेत दिले आहेत। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र दर्पण 24।